किती श्रद्धा आहे देवावर? अंधश्रद्धा नाही, श्रद्धा नक्कीच आहे. मी असं एका कुठल्याही देवाला मानत नाही. मी नामस्मरण वगैरे नाही करत. मी भांडते देवाशी. देव देवस्की, भूताटकी हे खरंच असतं का? मी कधी देव देवस्कीच्या नादाला लागली नाही. अमुक एक एनर्जी आणि अमुक एक एनर्जी जर मिक्स होत असेल आणि त्यातनं घडणारे परिणाम हे चांगले असतील तर आपण म्हणतो देव पावला, आणि ते चांगले नसतील तर म्हणतो भूताटकी. सर्रास म्हटलं जातं की कोकणात करणी करतात. कोकणात करणी नाही, करण्या करतात. पण असं जर करण्या करून सगळं ओके झालं असतं ना, तर मग बॉर्डरवरच सगळ्यांना पाठवायला पाहिजे होतं. सगळं आपणच जिंकलं असतं. आमची आत्या आहे लांबची, खर नजरीची असं तिला म्हणतात. तर ती असं सहज म्हणाली की अय्या अस्मिता, तुझ्या गळ्यात ना किती सुंदर हार आहे ग, तो मस्तच दिसतोय. ती बोलून अशी वळली आणि हार अचानक तुटून खाली पडलं सगळं. नमस्कार, मी स्नेहा गावकर. मज्जा पिंकच्या या खास शोमध्ये तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मनातला देव. आजच्या आपल्या गेस्ट आहेत अभिनेत्री अस्मिता खतखते. अस्मिता मॅम, तुमचं या शोमध्ये मज्जा पिंकमध्ये खूप सारं स्वागत आहे. धन्यवाद स्नेहा. मला तू इथे आमंत्रित केलंस आणि माझ्या प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार. कारण त्यांचं थोडंसं ते नाराज असतील माझ्यावर, कारण खूप दिवसात मी त्यांच्याशी बोलली नाही आहे असं मुक्तपणे. तो प्लॅटफॉर्म आज तुम्हाला अवेलेबल करून दिला आहेस, म्हणून त्यांचे आभार. कारण ते मला झेलतील पॉडकास्ट संपेपर्यंत. काही नाराज पण होतील, काही हर्षाने एकदम प्रफुल्लित पण होतील. पण एवढ्या सगळ्या एक्सपिरियन्स मी आता तुझ्याशी शेअर करणार आहे, त्यांच्याशी शेअर करणार आहे, आणि तो प्लॅटफॉर्म तू मला अवेलेबल करून दिला आहेस, म्हणून तुझं आधी खूप 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 मनापासून आभार. येस, आताच तुम्ही म्हणालात की बरेच दिवस तुमचा संबंध नाही आला किंवा संपर्कात नाही आहात चाहत्यांच्या. मी पण तुमची एक चाहती आहे, तर आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही आता पुन्हा आमच्या भेटीस कधी येणार आहात. जेव्हा हे पॉडकास्ट टेलिकास्ट होईल तेव्हा. येस, नक्कीच. आणि काही कार्यक्रम आहेत माझे, पण ते हळूहळू कळतील तुम्हाला. म्हणजे शॉर्ट नोटीसवर मी तुम्हाला सांगत राहीन. येस, मनातल्या देवचा पहिलाच माझा प्रश्न असतो नेहमीच की देव म्हणजे तुमच्या मते काय? इथूनच सुरुवात करूया मॅम. देव म्हणजे माझ्या मते पॉझिटिव्ह एनर्जी. ओके. जी तुझ्यात आहे, माझ्यात आहे, त्यांच्यात आहे, कुणातही आहे. कारण प्रत्येक माणूस हा होपवर जगत असतो, आणि होप हीच एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपण देवाकडे जातो तेव्हा जर निराश असू तर त्याच्याकडे मागणं मागायला जातो, म्हणजेच होप मिळतात म्हणून जातो. आणि जर आनंदित असू ते त्याने दिले, या पॉझिटिव्ह एनर्जीने आपण जातो. सो पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यासाठी देव आहे. किती श्रद्धा आहे देवावर? आहे, श्रद्धा आहे. अंधश्रद्धा नाही आहे, श्रद्धा नक्कीच आहे. एखादा अनुभव? श्रद्धेबाबतीत म्हणशील तर मी असं एका कुठल्याही देवाला मानत नाही. ओके. पण जेव्हा मी निराश होते, मी भांडते वगैरे देवाशी, संवाद साधते, काही म्हणजे हे असं का झालं, ते तसं का झालं असं म्हणते. खरं तर मी त्या निगेटिव्ह एनर्जीशी भांडत असते. माझी पॉझिटिव्ह एनर्जी त्या निगेटिव्ह एनर्जीशी भांडत असते की हे समोर एवढं पॉझिटिव्ह असताना तू एवढा निगेटिव्ह विचार करूच कशी शकते. सो मी देवाला सांगते ती पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यात येऊ दे. म्हणजे आता माझ्या क्षेत्रात खूप वेळेला आमच्याकडे काम नसतं, किंवा एक भीती बसलेली असते, आम्हाला मागे टाकून कोणी पुढे गेलं आहे का वगैरे, जेलसी असते, इतर अनेक गोष्टी असतात. तेव्हा माणूस डिप्रेस होतो आणि तो स्वतःला बघू शकत नाही, ज्या क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे हे एक क्षेत्र सोडून दुसरं काहीच नाही आहे का तुमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये? तर ते निराशेने ग्रासून जातो माणूस. ओके. त्यावेळेला आपण देवाकडे काय मागतो, म्हणजे मी देवाकडे काय मागते की अशी एनर्जी माझ्याकडे जी तुझ्याकडे आहे ती मला ट्रान्सफर कर, की ज्याच्यामुळे मी अनेक 10 मार्ग माझ्यासाठी ओपन होतील. फक्त ह्या क्षेत्रात नाही, माझ्यातल्या चांगल्या क्वालिटीने जे काही मला करता येईल, जे मी केले नाही आहे. कारण माझा जन्म एवढूसा आहे गं, एक 15-20 वर्ष, मला माहीत नाही मी किती जगणार आहे. त्याच्यामध्ये काही करायचं राहून नको जाऊ दे, चांगलं जे दुसऱ्यांच्या पण उपयोगाला येईल. सो माझा एक्सपिरियन्स नेहमीच हा राहिला आहे की मी जेव्हा निराश झाले आणि मी पॉझिटिव्ह मागितलं आहे, मला सुचत गेलं आहे की मला हे नाही, हे पण करता येईल.
मला ते पण करता येईल, त्याच्यामुळे ह्याचाही फायदा होईल आणि माझं समाजाचं काही ऋण आहे ते मला फेडता येईल. सो देव आणि श्रद्धा दोन्ही आहे, म्हणजे मी मानते. पण आताच तुम्ही म्हणालात की मी एका देवाला मानत नाही. करेक्ट. पण मग असा कोणत्या देवाचा अनुभव आलाय का किंवा एखादी प्रचिती सांगाल का? मी गेल्या वर्षीचा ताजा अनुभव सांगते. कासार देवी नावाचं एक उत्तराखंडमध्ये एक देवीचं देऊळ आहे. मी त्या देवळामध्ये गेले होते कारण मला गूढ गोष्टींचं नेहमी आकर्षण राहिलं. आम्ही बघायला गेलो होतो कारण तिथे मी वाचलं होतं त्याबद्दल की नासाचे सायंटिस्ट तिथे अभ्यास करायला येतात त्या देवळामध्ये. तिथे एक चुंबकीय आकर्षण आहे त्या देवळात, त्या जागेत. त्याचा अभ्यास ते करतात आणि विवेकानंद तिथे जाऊन आले होते, हे मी वाचलं होतं. तर असं काय आहे त्या देवळात ते बघण्यासाठी म्हणून आम्ही गेलो होतो. आणि आम्ही जाता क्षणी म्हणजे मला तिथे वाटलं नव्हतं की काय असं घडेल. मी देवीला पाया पडले आणि तिथून वरती शंकराचं मंदिर आहे, तिकडे लोक मेडिटेशनसाठी जातात स्पेशली. मी गेले. तर मेडिटेशन म्हटलं तरी मेडिटेट करताना तुम्हाला 100 विचार येतातच मनात. कोणी किती म्हणू दे की मी 0 विचार माझ्या मनात येतात, हे खोटं आहे, येतात विचार. पण तिथे गेल्यानंतर मी ॲक्च्युली शून्यात गेले होते. माझे विचारच स्तब्ध झाले तिथे आणि माझ्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं, म्हणजे दुःखाने नाही. माझ्या आत्म्याला त्यावेळेला असं वाटलं की हा एक्सपिरियन्स, हा आनंद, हा परमकोटीचा आनंद आहे. आणि त्याआधी मी शंकराची भक्त होते का? तर नाही, असं काही नाही. पण त्यावेळेला मला त्या क्षणी महादेवाचं एक वेगळं माझ्या डोक्यात चित्र निर्माण झालं आणि तो तिथे आहे, त्याचा वास आहे असं मला वाटलं. तिथे काही न बोलता जवळजवळ 1 ते 1.5 तास मला लोक हलवेपर्यंत, म्हणजे माझ्याबरोबर माझी फॅमिली पण होती, आम्ही चला चला सांगेपर्यंत मी उठले नव्हते. मग काय विचार केलास बाई तू? पॉझिटिव्ह विचार केलास का? मग असं झालं का तुझ्या बाबतीत? काही चमत्कार झाला का? नाही. चमत्कार हाच होता की माझ्या मनात विचारच नव्हते. देव नावाची जी पॉझिटिव्ह संकल्पना आपण म्हणतो, ती पॉझिटिव्ह एनर्जीच माझ्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे कदाचित त्याचा भार मला सहन होत नव्हता त्या पॉझिटिव्हिटीचा, म्हणूनही मी रडत असेन तिथे. पण मला त्याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही आहे. या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेलं. तर हा एक्सपिरियन्सचा भाग आहे. कधी आपल्याला साकार स्वरूपात मिळतो, कधी तुम्हाला तसा मिळणार नाही. तुमच्या अंतरात्म्याला मात्र कळत असतं की हा आनंद आहे, तो तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. तो एक्सपिरियन्स माझा आत्ताचा एक्सपिरियन्स आहे. येस, ऐकून खरंच वेगळं वाटलं. कारण आल्याला आपलं बोलणं झालेलं तेव्हा तुम्ही म्हणालात की कित्येक दिवस हा विचार करून मला झोप लागली नाही. हो, तो एक्सपिरियन्स माझ्या डोक्यात इतका बसला आहे की अजूनही मी कुठल्याही गाण्याची पण रिलेट करते तो. की मला आता कोणी विचारलं की अरे तुझं पहिलं प्रेम काय आहे, तर मी म्हणेन शंकर, नवरा नाही. त्यांनी जर ऐकलं तर मारेल मला, पण येस, कारण तो आनंद मला त्या ठिकाणी गेल्यावर तिथून मिळालेला आहे. अर्थ तो मी शेअर नाही करू शकत, म्हणजे असा शेअर नाही करू शकत, उघडून दाखवू शकत नाही. जसा वाऱ्याची झुळूक आल्यावर जो आनंद होतो, जो थंडावा आपल्याला मिळतो, तो एक्सपिरियन्स घेण्याचा असतो. तो एक्सपिरियन्स तुम्ही उलगडून नाही दाखवू शकत, फक्त सांगू शकता तोंडाने की हा बरं वाटलं. तसा आहे तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी. येस, थोडासा वेगळा प्रश्न आहे की बरेचदा असं बोलतात की आपण वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचं दर्शन घ्यावं किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला जावं, असं घरातले सांगतच असतात आणि आपणही जातो. तर तुम्ही दरवर्षी जाता का आणि काय सांगाल याबाबत? कुलदेवता या नावातच सगळं आलं. कुल म्हणजे माझं कुळ. आता सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं तर माझ्याकडे माझ्या आईवडिलांचे, त्यांच्याकडे त्यांच्या आईवडिलांचे जेनेटिक्स आहेत. ओके. तर हे माझ्या कुळाचा कुळदेवता कुणी जो असेल, माझ्यामध्ये त्याचा अंश आहे. सो त्याने हे सगळं निर्माण केले माझ्यासाठी. सो त्याला पाया पडणं, जसं आपल्याकडे शिकवलं जातं की मोठ्यांच्या पाया पडावं, सो ते केलं पाहिजे असं माझं मत आहे. काही रिच्युअल्स एक
करावीत असं माझं मत आहे. अंधश्रद्धा म्हणून नव्हे, मान म्हणून, रिस्पेक्ट म्हणून. तर त्याला जावं. मी लहानपणी जायचे. माझ्या सासरी इतकं फार हे नव्हतं, म्हणजे कंपल्शन नव्हतं की जायलाच पाहिजे किंवा काय. माझ्या नवऱ्याचं तर अजिबातच नाही आहे. पण त्या जागी जाऊन, म्हणजे स्पेशली मी कोकणातली गोष्ट करते, तिथली जी देवळं आहेत ना, त्या देवळात जाऊन एक आत्मिक समाधान तुम्हाला मिळतं ना, एक शांतता मिळते ना, ती तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही. मी एखादी मोठी गोष्ट, करोडोची गोष्ट माझ्यासाठी विकत घेतली ना, तर कदाचित मला तो आनंद नाही मिळणार तिथे. तर निश्चितच जावं कुलदेवतेला, कारण शेवटी आपलं कुळ आहे. माझे जीन्स त्याच्यात आहेत, त्याच्यामुळे हरकतच नाही जायला. त्यात अंधश्रद्धा आहे असं मला वाटत नाही. येस. आता तुम्ही म्हणालात जसं की सासरच्यांकडून कोणताच तुम्हाला हे नाही आहे, म्हणजे ते मानत नाही आहेत किंवा फोर्स नाही आहे. पण कलाकार म्हटलं की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं, त्यांचं कुटुंब कसं असतं हे जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर आम्हाला या शो मार्फत ऐकायला आवडेल की घरातलं वातावरण अध्यात्माला घेऊन कसं आहे. मी लहानपणी ना, माझ्या आजीच्या आठवणी खूप आहेत. ती खूप श्रद्धाळू होती. अंधश्रद्धा नव्हती तिच्याकडे, पण श्रद्धाळू होती. म्हणजे 7 वाजता ती दिवा लावायची, किंवा खास ओकेजन असेल, किंवा महाशिवरात्री असेल, किंवा रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, त्यावेळेला तुपाचा दिवा लावायची 5 वातींचा. आणि दर दिवशी शुभंकरोती म्हटली जायची, आरत्या म्हटल्या जायच्या. मी कधी पुस्तकं वाचून आरती पाठ केलेली मला आठवत नाही, पण आजी म्हणायची, त्याच्यामुळे ते माझ्या कानावर आपटून आणि मी तिथे समोर उभी असायची. ते एक बरं वाटायचं मला. का बरं वाटायचं त्या लहान वयात मला नाही कळायचं, की हे काय आहे असं. मला कंटाळा नाही आला कधी, कारण मला मुद्दाम पुस्तक घेऊन कोणी अभ्यासासारखं सांगितलं असतं की छडी घेऊन बस आणि हे पाठ कर, तर मला नसतं जमलं. पण तिच्यामुळे माझ्यावर ते संस्कार झालेले आहेत. माझी मुलगी मोठी जेव्हा 7-8 वर्षाची होती, तेव्हा मी शुभंकरोती तिला शिकवायचे. तर माझा नवरा मला ओरडायचा, आत्ता शिकवू नकोस तिला, काही गरज नाही आहे, कारण ती बोबड्याच्या शुभंकरोती म्हणणार, ते नको आहे. जेव्हा ती मोठी झाली ना, तेव्हा मी कंपल्शन केलं तिला आणि माझ्या छोट्या मुलीला, की रोज दिवा लावलाच पाहिजे आणि शुभंकरोती म्हटली गेली पाहिजे. का? कारण आता मी सायंटिफिकली बोलूया आपण या बाबतीत. तू मी बोलतोय, एक व्हायब्रेशन तयार होत आहे. रामरक्षा, महामृत्युंजय मंत्र, ह्याच्यातले जे शब्द आहेत ना, शब्दाची मांडणी, त्याच्यातनं अमुक एक प्रकारचे व्हायब्रेशन्स तयार होतात. ते व्हायब्रेशन तुमच्या मनावर इफेक्ट करतात. म्हणून हे मंत्र त्या वेळेला म्हणायचे असतात. उठसूट कोणी काही म्हणत नाही. आपल्या ह्याच्यात अभ्यास केला गेला आहे. फक्त ते फॉरेनर्सने आपल्याला सांगायची गरज आहे की हे ना, इंडियाचं हे चांगलं आहे, मग ते मानायला सुरुवात करतात. पण याचा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी कैक 1000 वर्ष आधी केलेला आहे. सो ते मंत्र त्याच पद्धतीने, त्याच तालामध्ये का म्हणायचे असतात? कारण त्याच तालामध्ये संगीत, अमुक एक व्हायब्रेशन निर्माण झाल्यानंतर तो गोड आवाज वाटतो, अमुक एक व्हायब्रेशन नंतर तो कर्कश का वाटतो. त्याचे व्हायब्रेशन चेंज होतात. म्हणून तर ते तसं आहे आणि ते करावं असं माझं मत आहे. म्हणजे शुभंकरोती म्हटली गेली पाहिजे, दिवा लावला गेला पाहिजे, हे माझ्या घरचं वातावरण आहे. पण म्हणून मी आता माझ्या मुलीने सांगेन का की प्रत्येक गोष्ट ही सोवळ्याने केली पाहिजे, तर नाही सांगू शकत. मुंबईमध्ये घरं लहान आहेत, देवारे मोस्टली हॉलमध्ये असतात, नाही तर किचनमध्ये असतात, तर ते सोवळं पाळणं शक्य नाही आहे. पण ह्या गोष्टी करणं सहज शक्य आहे. ज्या सहज करायच्या गोष्टी आहेत त्या मी करते. येस. खूप छान उत्तर दिलं. कारण काय असतं, घरी कोण आहे, काय आहे, हे यातून कळतं आम्हाला पण. सो ते ऐकायला पण आवडतं. हम दो हमारे दो, एवढंच आमचं कुटुंब आहे. तर माझा पुढचा प्रश्न आहे की गावगाता गजाली या मालिकेत मॅम गोदावरी भूमिका तुम्ही साकारली आणि अर्थातच ती मालिका खूप गाजली आणि या मालिकेत तुमचे पती होते ते गुरव होते. करेक्ट. सो गुरव म्हणजे देवाशी त्याचं खूप जवळचं नातं आहे. तर ही भूमिका साकारताना कुठेतरी
देव आपल्याला पाहतोय का, किंवा तो आपल्या आजूबाजूला आहे का, असं कधी जाणवलं का? मी म्हटलं तसं की मी देव म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टींना, व्हायब्रेशन्सना मानते, तर तो मला नेहमीच बघत असतो. मी त्याला बघू शकत नाही, पण अनुभवू शकते. गावगाता मिळणं हीच एक देवाची कृपा आहे असं मी म्हणू शकते. कारण त्या प्रोडक्शनपासून माझी खरी सुरुवात झाली. म्हणजे त्या सिरियलपासून इंडस्ट्रीमध्ये 2017. त्याआधी मी खूप मोठा ब्रेक घेतला होता. मी 2003 पर्यंत काम केलं. नंतर मी ब्रेक घेतला, ते डायरेक्ट 2017 पासून कामाला सुरुवात केली. हे माझ्या मनात असायचं की कधीतरी मी काम करेन, कधीतरी मी काम करेन, किंवा हे काम मी असं छान करू शकेन. सिरियल म्हणा किंवा एखादी फिल्म बघितली तर अरे यार मला हे जमलं असतं ना, असं माझ्या मनात असायचं. ते प्रत्यक्षात उतरलं 2017 साली गावगातामुळे. आणि त्यासाठी मी आमच्या अखंड टीमचे प्रोड्युसर्सचे खूप आभार मानते. पण हा इन्सिडन्स होता की मी एका पार्टीत त्यांना भेटणं, त्यांनी मला विचारणं, आणि लकीली मी 4 वर्ष आधी, त्याच्या गावगाताच्या आधी 4 वर्ष, 2010 ते 2015 ऑलमोस्ट, मी गावात राहायला गेले होते आणि मला मालवणी यायला लागली होती, तिथे राहून तिथल्या लोकांशी बोलून. आणि या मालिकेची गरज होती मालवणी भाषा, ती मला येत होती, म्हणून कदाचित माझं तिथे सिलेक्शन झालं असावं. आणि ही मला सिरियल ऑफर झाली आणि मी ती केली. त्यामुळे येस, हाही एक योगायोग असू शकतो. आणि त्यात आपण म्हणू चांगलं म्हणून देवाचा हात होता. येस. त्यानं म्हणजे जगापुढे आणायचंच होतं की ही आहे ॲक्ट्रेस बरी. अर्थात ते गुरव होते, ते कौल वगैरे लावायचे. आम्ही मालिका बघायचो आणि मी सगळे सीझन बघितलेत त्यांचे, म्हणजे सगळे एपिसोड बघितलेत. कौल वगैरे लावायचे. आणि आजही आपल्या गावी म्हणजे कोकणात स्पेशली कौल वगैरे लावला जातो, किंवा मंदिरात जाऊन कौल लावला जातो. तर ही प्रथा आजही आहे, जी तेव्हापासून सुरू होती. याबाबत तुमचं काय मत आहे? तुम्ही कधी अनुभवलाय का असा? मी स्वतः कधी कौल लावलेलं नाही, पण मी बघितलंय लोकांना लावताना. आता ही प्रथा फार कमी झाली, पूर्वी खूप होती. मला त्यातलं म्हणजे मी जो संदर्भ लावलाय ते मी बोलते की पूर्वी ना सायकॅटिस्ट नव्हते. म्हणजे एखादी आता एन्झायटी, डिप्रेशनसारखे मोठे मोठे शब्द सगळेजण वापरायला लागलेत, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. पूर्वी तसे नव्हते डॉक्टर्स. आणि प्रत्येकाच्या जीवनात बॅड पॅच हा येतो. त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला काही सुचतंच असं नाही. आणि मग सुचलं नाही तर आपण अशा गोष्टींकडे धावतो, शक्यतो पॉझिटिव्ह गोष्टींकडे, की ज्याच्याकडनं आपल्याला होप असतात की उत्तर हो मिळेल. कौल हा त्यातलाच एक प्रकार आहे असं मला वाटतं. उजवा कौल लागला तर उत्तर हो येतं, म्हणजे तुझं चांगलं होईल असं समजा. जर किंवा एखाद्या अडचणीत मी असेल तर बाई तुझी अडचण दूर होईल असा अर्थ समजला जातो. आणि डावा कौल लागला तर अडचण आहे, तू काहीतरी केलेस असं मानलं जातं. हे कर, त्यासाठी हे उपाय आहेत असं गुरव त्यावेळेला सांगतो. आणि मग तो माणूस किंवा ती व्यक्ती ते करते आणि त्याला एक ती करता करता होप येते की आत्ता माझं बॅड पॅच आहे ना, दिलासा मिळतो. तो एक दिलासा मिळतो की नाही, अजून थोडं कळ सोसायची मला, पण मी हे करतोय त्याच्यामुळे मला हे होणार आहे, माझं हे चांगलंच होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. तो एक आपण एक गुरव, एक त्यातलं हे म्हणूया की सायकॅटिस्ट होता त्यावेळेचा. पण असंही आहे, ह्याची एक दुसरी बाजू पण अशी आपण म्हणू शकतो की काही मनुष्य म्हटला की चांगले वाईट या गोष्टी आल्याच, तर काही जणांनी त्याचा फायदा पण उचललेला आहे. त्यामुळे काही गोष्टी, काही रूढी या अत्यंत वाईटच आहेत असं मानलं गेलेलं आहे. पण खरं त्याचं कारण मला असं वाटतं की हेच असावं. कारण आपण देवाकडे जातो ते होप घेऊनच जातो. ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळावी, आपल्यातली कुठेतरी हरवली असते प्रत्येकात, पण ती आपल्यातली कधीतरी कुठेतरी हरवलेली असते, तर ती मिळावी म्हणून आपण जातो. आणि कौल हे त्यातूनच आलेलं आहे असं मला वाटतं. मग मालिकेचाच विषय सुरू आहे म्हणून अजून एक विचारते की मालिकेत एक सीन होता, त्या दरम्यान एक राखणदार देवचार फिरत असतो असा वाला सीन होता. करेक्ट. सो ते बघून खूप उत्सुकता होती. आणि आम्ही पण गावाकडे ऐकतो या गोष्टी बरेचदा बोलल्या जातात की रात्रीच्या वेळेला जाऊ नका. तर ह्याचा कधी अनुभव आलाय का? मी ऐकलेत या गोष्टी,
आता तो राखणदार मला कधी दिसलाय का? दिसला तर नाही. नाही. पण मी तेच म्हणते पुन्हा, की आपलंही कर्तव्य आहे, की ह्या रूढी कुठनं आल्या याचा मूळ शोधायचं. तर मला असं वाटतं सारासार विचाराने, की जसं शनी शिंगणापूर आहे. हम्म. शनी शिंगणापूरमध्ये बरेच वर्ष लोक दारांना कुलप लावायची लावत नाही, नाहीयेत. लावत नाही. दरवाजेच नाहीयेत. दरवाजेच नाही. का नाही आहेत? तर लोकांचा असा समज आहे की शनीची अवकृपा होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट काहीतरी घडतं. हम्म. सो हा धाक आहे. हा अलिखित कायदा आहे. पूर्वी प्रत्येक गोष्ट हा आता म्हणजे आता एखाद्यावर रेप झाला तर अमुक अमुक कायद्यामुळे कायद्यान्वये तुम्हाला अमुक अमुक शिक्षा होईल किंवा त्या कलमानुसार तुम्हाला ही शिक्षा होईल असं कायद्यात लिहिलेलं आहे. त्यासाठी मला असं वाटतं की पूर्वीच्या काळात हा अलिखित कायदा होता की अमुक एक वाईट गोष्ट कराल म्हणजे चोरी करू नये यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत. शनी शिंगणापुरामध्ये की एक धाक आहे कोणाचा? तर शनीचा. की शनीचं अवकृपा होणार आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडणार किंवा उद्ध्वस्त होणार. आणि म्हणून लोक विश्वासही ठेवायचे एकमेकांवर की ह्या विश्वासावर मी माझ्या घराला दाराला कडी कुलपात ठेवणार नाही. हा विश्वासही झाला एकमेकांवरचा आणि हा विश्वासही झाला की बाई हे खोटं बोललं नाही किंवा ही गोष्ट मी केली नाही, चोरी केली नाही तर माझ्यावर शनीची कृपा राहणार आहे. सो हा अलिखित गोष्टी आहेत आणि त्यातूनच हे देवचार किंवा राखणदार या शब्दातच सगळं आलं. जो गावाची राखण करतो. मग तो एका माणसाची राखण करतो का? तर नाही, अख्ख्या गावातल्या सगळ्या कुटुंबाची करतो. तर तिथून ते आलं असावं असं मला वाटतं आणि दॅट इज गुड थिंग. ते निसर्गातनं आलेले असं मला वाटतं. कारण कोकणातही अनेक असे देव आहेत. आता माझ्या गावचीच एक देवी आहे, मी आजगावची आहे. भूमिका म्हणतात, भूमिका देवी. भूमिका म्हणजे भूमिका, भूमीची देवता ती भूमिका. आपले सगळे देव जर बघायला गेले ना म्हणजे 90% हे निसर्गाशी निगडीत असलेले देव आहेत. त्यांना रूप आपण वेगवेगळी दिली आहेत पण ते देव हे निसर्गाशी निगडीत आहे आणि निसर्गाचा कोप होतो तेव्हा कुणी वाचू शकत नाही. मग तो प्रलय येतो तेव्हा आपण कितीही हुशार असलो किंवा कितीही सायन्सने पुढे असलो तरीही त्याच्यावर मात करू शकत नाही. त्या देवाचे आभार म्हणून आपण नतमस्तक होतो असं मला वाटतं. सो राखणदाचा मला एक्सपिरियन्स नाही आहे पण ह्या गोष्टी आहेत अजूनही कोकणामध्ये आणि ते चांगल्याच दृष्टीने आलेले आहेत असं मला वाटतं. म्हणजे रूढींमध्ये आपल्या त्या देवाचे आभार असं मला वाटतं. हे खूप खूप वेगळे विचार आहेत मॅम तुमचे आणि असा विचार आम्ही नव्हता कधी केला किंवा आज मी ऐकते तुम्ही काय सांगताय ते लक्ष देऊन ऐकते कारण कदाचित आपण सेम गावचे आहोत तर ते ऐकायला बरं वाटतंय पण त्या देवचे आभार हे नव्हतं मी कधी विचार केला. सो ही एक गोष्ट आहे जी मी तुमच्याकडून शिकले. कोकणातलाच विषय सुरू आहे म्हणून अजून एक प्रश्न आहे की आजही कोकणात किंवा बऱ्याचशा गावांमध्ये नॉट कोकणात बऱ्याचशा गावांमध्ये देवदेवस्की भुताटकी हा प्रकार पण सर्रासपणे ऐकायला येतो. तर हे खरंच असतं का? मी कधी देवदेवस्कीच्या नादाला लागले नाही किंवा मी माझ्या आजूबाजूला कधी फारसं हे बघितलं नाही कारण मी मुंबईत राहिले, मुंबईत वाढले, माझे आई वडील मुंबईत राहिले, मुंबईत वाढले त्यामुळे पण ऐकलं नक्की आहे. आत्ता मला वाटतं कोकणामध्ये मी जेव्हा 4-5 वर्ष होते तेव्हा फार काही मला एक्सपिरियन्स आला नाही की लोक असं करत आहेत. पूर्वी कदाचित करत असतीलही पण मी म्हटलं तसं की हे जे प्रकार आहेत ना ते एक मनाचे खेळ आहेत, एक मनाचं समाधान किंवा एखाद्याविषयी द्वेष असतो आपल्या मनात, जेलसी असते तर ती काढण्यासाठी आपण एखाद्याकडे जाणं आणि ते प्रकार करणं आणि त्याचा फायदा समोरचा उचलणं हे सगळं कुठे ना कुठे कधीतरी चालूच असतं छोट्या छोट्या गावांमध्ये. आता आपण शिकलोय,
आपल्याला कळतं म्हणून आपण ह्या प्रकारांच्या मागे धावत नाही, पण नक्कीच कुठे ना कुठे छोट्या गावांमध्ये हे चालू असतं. ही अंधश्रद्धा झाली की माझं चांगलं व्हावं म्हणून मी दुसऱ्याचा वाईट विचार करणं, किंवा हा एक वेगळा प्रकार आहे. तर पण माझा एक्सपिरियन्स या बाबतीतला अजिबात नाही आहे. म्हणजे मी कोकणात राहूनही मी या 4-5 वर्षात असा काही एक्सपिरियन्स घेतलेला नाही आहे की तिकडे देवदेवस्की किंवा भुताटकीचे काही प्रकार आहेत असं. पण मॅम कोकणात जेव्हा आम्ही गावी जातो तेव्हा रात्रीच्या वेळेला आम्ही तर असंच केस मोकळे सोडून फिरत असू सगळीकडे. तर असं बोलतात की तिनसांच्या वेळ झाली आहे, केस मोकळे सोडू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको. तर हे असं का, म्हणजे त्यामागे सायंटिफिक रिझन असेल की काही वेगळं कारण असू शकतं? मला म्हणजे मी जे आता म्हणते, म्हणजे माझे विचार आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी तू ऐकली असशील की मी सांगड घालायचा प्रयत्न करते. ते बरोबर असतील की चुकीचे असतील हे मला माहिती नाही, अर्थात. पण मला असं वाटतं की जसं आपण पॉडकास्ट सुरू झाल्यापासून बोलते की प्रत्येक गोष्ट ही एक वेगळी एनर्जी. माझे केस ही एक वेगळी एनर्जी. जसं म्हणतात की म्हणजे आता ज्योतिषशास्त्रात म्हणतात केस हे शनीचं एक रूप मानलं जातं, किंवा पायातल्या चपला वगैरे वगैरे. तर ही जी एनर्जी आहे ना, कदाचित तिनसांच्या वेळेला आपण असंही बघितलं तर एक झुंजूमुंजूची सकाळची एक वेळ आणि एक तिनसांची वेळ, याच्यात दोन गोष्टीत जो संधी प्रकाश असतो ना, ती वेळ असते ना, एक मन कालवतं. म्हणजे आपण समजा झोपलेलो आहोत दुपारचे आणि तिनसांच्या वेळेला उठलो तर काहीही घडलेलं नसलं तरी आपल्याला रडावंसं वाटतं, उदास वाटतं. ती जी वेळ आहे, त्यावेळेची जी एनर्जी आहे विश्वातली, ती कालव करते. मला असं वाटतं त्या एनर्जीचा आणि ह्या एनर्जीचा काहीतरी एक संबंध असावा, म्हणून लोक असं म्हणत असावेत की मोकळे केस सोडू नकोस किंवा रात्रीच्या वेळा असं जाऊ नकोस. पण माझं क्षेत्र असं आहे की मला ह्या गोष्टी करून चालणारच नाही आहेत. म्हणजे मी घरी 2 वाजता येते, 3 वाजता येते, 4 वाजता येते. कधी कधी माझा गेटअप पण तसाच असतो. म्हणजे मोकळे केस असतात, कधी लांबपर्यंत असतात, कधी शॉर्ट असतात. तर तसेच मी सोडून किंवा वेणी बांधून कशी विथ मेकअप येते, कधी कधी मेकअप काढून येते. त्यामुळे मी या गोष्टी मानू शकत नाही, कारण माझं क्षेत्र तसं आहे. आणि आता सर्रास सगळ्या मुली अगदी स्ट्रेटनिंग करून, केस सरळ करून, म्हणजे ओपन केस सोडून वावरत असतात. त्यांच्यात ते स्ट्रेटनिंग करण्यात त्यांचे 8-10 हजार गेलेले असतात. त्यामुळे त्या केस बांधणं शक्य नाही आहे आणि त्यांना ते सांगणंही शक्य नाही आहे. सो मी नाही मानत या गोष्टी. म्हणजे असेलही ते, पण मी ते मानू शकत नाही. मला रिस्ट्रिक्शन्स आहेत. मला या क्षेत्रात काम करायचं आहे, किंवा आता या गोष्टींची आपल्याला सवय झाली आहे असं आपण म्हणू हवं तर, की ठीक आहे ना, काय होतं केस मोकळे सोडले. आपणही कुठे ऐकतो, आम्ही पण नाहीच ऐकत. एक्झॅक्टली. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी मी नाही मानत. कोकणातलाच विषय सुरू आहे म्हणून अजून एक प्रश्न विचारते की कोकणात शुभ कामाच्या वेळी नारळ ठेवला जातो किंवा नारळ वाढवला जातो, तर याचा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? तुम्ही असं कधी केलंय का? हो, म्हणजे नारळ हे कोकणातलंच नाही तर आपण उत्तराखंडात गेलो ना तर काही ठिकाणी नारळच देतात देवाला. श्रीफळ असं आपण म्हणू शकतो. मला असं वाटतं ना, नारळामध्ये असे गुण असावेत, किंवा नारळ ठेवताना आपण काय म्हणतो की कुठल्याही देवात आपण डोळे मिटतो जेव्हा आपण नारळ ठेवतो तेव्हा, आणि जे कुठलं काम असेल, अर्थात आपण चांगलं काम, शुभ काम करतो तेव्हा आपण मनात हेच म्हणतो असतो की हे देवा, हे जे काम मी आता करायला जाणार आहे ते खूप चांगलं होऊ दे, त्याच्यात कुठली विघ्न नको येऊ दे. तर मला असं वाटतं एक नारळ हे एक पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे. त्यामुळे ते ठेवण्यात काही अपाय नाही. आणि नारळ फोडल्यानंतर जे खोबरं मिळतं ती कातळी खायला काही वेगळीच मजा आहे. त्यामुळे मी मानते की मी ठेवतेही नारळ कुठल्याही शुभ कामाला जाताना. आपण नारळ वाढवतो कधी कधी, म्हणजे स्टेजवर फोडला जातो, त्याला वाढवणं असं म्हणतात. तर ते चांगलंच आहे की ज्या चांगल्या गोष्टी आहेतच आपल्याकडे, त्यामुळे त्यात अंधश्रद्धा आहे असं म्हणण्याचं काही कारणच नाही. त्यातनं कोणाला अपायही नाही. त्यामुळे मला असं वाटतं की दॅट इज गुड थिंग. आणखी एक प्रश्न आहे की जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते, पिरियड्स येतात, तेव्हा घरातून असं सांगितलेलं असतं, आपण सेम कोकणातले आहोत म्हणून ही गोष्ट अजून
रिलेटेबल आहे आपल्या दोघींसाठी, की असं सांगितलेलं असतं की देवासमोर जाऊ नको किंवा देवाला हात लावू नको. हे अर्थात आपल्याला घरातून सांगितलं. ही गोष्ट तुम्ही किती फॉलो करता, तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता, आणि आता तर तुम्हाला 2 मुली आहेत, सो त्यांना तुम्ही याबाबत कसं मार्गदर्शन केलंय किंवा काय सांगितलंय? आपण थोडं मागे जाऊ. हं. पूर्वीच्या काळी बायकांना प्रचंड कामं होती. म्हणजे पुरुषांच्या एवढीच मेहनतीची कामं होती असं आपण म्हणायला हरकत नाही. पूर्वी कुटुंब एकत्र होती. 25-25, 30-30 लोकं एकत्र राहायची. त्यांचं जेवण बायका बनवायच्या. पाट्यावर वाटण असायचं. विहिरीतलं पाणी काढायच्या. विहिरी लांब बसायच्या. एवढे मोठे हंडे, एका हंड्याने तर काम होणार नाही. 5-25 त्यांच्या फेऱ्या व्हायच्या ते हंडे भरून. भयंकर मोठी भांडी असायची. ते अन्न उकडलेलं जे टोप असायचे ते टोप ते उचलून खाली ठेवायच्या. तेव्हा काय पुरुषांना त्या प्रत्येक वेळेला बोलवायच्या नाहीत की या आणि टोप उतरवून द्या, टोप चढवून द्या. त्यावेळी मेहनतीची कामं होती. उकळीत कुटायच्या किंवा दळण दळायच्या. सो फिजिकली ना, आणि खूप मुलं झाल्यामुळे म्हणजे त्यावेळेला 8, 10, 12 अशी मुलं व्हायची बायकांना. आतून ती बाई कमजोर झालेली असायची. तिच्यासाठी आरामाची वेळ कुठली असायची? जेव्हा पाळी गेली. ते 4-5 दिवस ती आराम करायची. आणि त्यावेळेला सुद्धा ती जी बाई आत आराम करते 4-5 दिवस, तिच्याकडे काम कुठलं दिलं जायचं? धान्य निवडण्याचं किंवा गोधड्या शिवण्याचं. आता जर हात लावू नकोस असं जर ती लोकं म्हणत होती, तर त्यांनी तेही निवडलेलं धान्य खाता कामा नये खरं तर. पण त्या खायच्या म्हणजे सगळ्याच गोष्टींना आळा होता असं आपण मानू शकत नाही. त्यांना आराम मिळावा म्हणून ही सोय केलेली होती असं माझं म्हणणं आहे. आता ते शक्य नाही. बाजूला बसण्यासाठी आता मुंबईमध्ये रूम्सच नाही आहेत. खूप छोट्या खोल्या आहेत. मुंबईचे फ्लॅट सिस्टीम झालेली आहे. तुम्ही कुठे बाजूला बसणार आहात? आणि आता जे आपण कामं करतो, आत्ताचे ज्या स्त्रिया कामं करतात, त्याचं कामाचं स्वरूप आणि आधीचं स्वरूप हे प्रचंड वेगळे. खूप तफावत आहे त्यामध्ये. आता मी ऑफिसला जाणार आणि बाजूला बसणार म्हणजे ऑफिसमध्ये मला एक वेगळं केबिन दिलं पाहिजे, तर ते शक्य नाही आहे. त्यामुळे आणि मी मुंबईत वाढल्यामुळे पहिल्यापासूनच माझ्या घरात ही पद्धतच नव्हती. त्यामुळे मी ती फॉलो करण्याचं कारणच नाही आणि माझ्या मुलींनीही फॉलो करायचं काही कारणच नाही आहे. त्याचं सायंटिफिक रिझन आणखीन एक अजून मला असं वाटतं की त्या काळामध्ये जसे पिरियड्समध्ये एक वेगळी एनर्जी ती प्रत्येक बाईला जाणवते. कुणीही कितीही काही म्हटलं तरी आपण चिडचिडे होतो वगैरे म्हणतो ना आपण, हार्मोनल चेंजेस होतात किंवा काय होतं, तर ती एक एनर्जी क्रिएट होते. त्या एनर्जीमध्ये प्रचंड मोठे आवाज, देवळात जाऊ नये वगैरे म्हणतात, त्या एनर्जीचा इफेक्ट, देवळातल्या आवाजाचा इफेक्ट त्या व्यक्तीवर, त्या बाईवर होऊ नये आणि तिला प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून कदाचित देवळात नको म्हणत असतील, जाऊस. हे आपण रिलेट करतच नाही. आपण हा एवढा विचार करतच नाही. कारण देवळातल्या घंटा किंवा जे ढोल पूर्वी वाजायचे त्याचं एक वेगळं दणदणीत वातावरण निर्माण व्हायचं. ते व्हायब्रेशन देवळात अगदी 2 फुटा, देवळाच्या बाहेर 2 फूट उभं राहिलं ना तरी ते व्हायब्रेशन जाणवतं अजूनही नॉर्मल माणसांना. तर त्यावेळेला ती बाई कमजोर झालेली असते, तर त्या व्हायब्रेशनने तिला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून देवळात जाऊ नये असं त्यावेळेला केलं असावं असं माझं मत आहे. त्यामुळे आता हे पाळण्यात किंवा म्हणण्यात काही पॉईंट वाटत नाही मला आताच्या पिढीला. आणि आता सायन्स आपण विचार करतो, आपण विचार करू शकतो ना. प्रत्येक माणूस हे का घडलं असेल, हे थोतांडे असं म्हणून नाही चालत. मग सगळ्यात थोतांडे म्हणजे H2O मिक्स झाल्यानंतर मला ते पाणी स्वरूपात दिसतं, मग मी म्हणते हे पाणी आहे. पण मला सांगितलं की O2 शोध, तर मी शोधणार आहे का? दाखवता येणार आहे का मला? नाही दाखवता येणार आहे. त्याचे परिणाम दाखवता येतील. ही आणि ही केमिस्ट्री आहे. हे आणि हे मॉलिक्युल्स एकत्र झाले आणि त्यातून बनलेला पदार्थ अमुक एक झाला. तसंच आहे प्रत्येक व्हायब्रेशनचं. अमुक एक एनर्जी आणि अमुक एक एनर्जी जर मिक्स होत असेल आणि त्यातनं घडणारे परिणाम हे चांगले असतील तर आपण म्हणतो देव पावला, आणि ते चांगले नसतील तर म्हणतो भुताटकी. सो
एवढं सिम्पल आहे ते माझ्या दृष्टीने, आणि आपण हा विचार करूच शकतो नक्कीच. हो. त्यामुळे बुरसटलेले विचार घेऊन जगण्यात काही पॉईंट नाही आहे. आणि आपल्या समाजांनी हजारो वर्ष आधीसुद्धा जे योग्य बदल हवेत ते केलेलेच आहेत ना. सतीची पद्धत पूर्वी होती, हो, आता आहे आता का? नाही. नाही. समाज बदललाय, विचार बदललेत. त्यावेळची कारणं वेगळी होती, आताची कारणं वेगळी आहे, आताचे परिणाम वेगळे आहे, त्यावेळेचे परिणाम वेगळे होते. सिम्पल आहे. पण मॅम तेव्हा काही संकट आलं किंवा काही झालं, जरा जरी झालं ना, तरी पण असं म्हणायचं की 7.5 पाठी लागली आहे किंवा माझ्या मागे 7.5 लागली. आपण अजूनही बोलतो, पटकन बोलून अजून जातो. आता तर खरं म्हणजे त्या रील्समुळे जास्त आणि झालंय असं हा मला रील्समुळे किंवा काहीतरी झालं ना, आता सतत आजारी आहे, 4-5 वेळा आजारी राहिलं घरात, की म्हणजे अरे आमच्या घरी ना 7.5 लागली आहे. अजून आम्ही बोलतो, पटकन बोलतो. ते आई बाबांनी बोललेलं होतं Correct. ते आम्ही ऐकलंय, तर ते आता सहज पटकन बोलून जातो की आमच्या मागे तर हे काय असतं म्हणजे खरंच? मला ज्योतिषशास्त्राप्रमाणे नाही सांगता येणार कदाचित, पण मला असं वाटतं की पृथ्वीला एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, आणि चंद्राचा पृथ्वीवर इफेक्ट आहे. भरती ओहोटी आपण जी म्हणतो ते, तर चंद्र तर दूर आहे. तिकडे बसून प्रत्येक ग्रहाला स्वतःचा एक ऑरा असतो. जसं माणसाला असतो तसं प्रत्येक ग्रहाला एक वलय आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती असते, एक त्याचं स्वतःचं वलय असतं. त्याचा इफेक्ट कुठे ना कुठे कधीतरी होत असतो. आता माणसांच्या बाबतीत म्हणशील 7.5चं, तर तसं प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स हे येत असतात. जेव्हा आपण 7.5 म्हणतो तेव्हा मला 7.5 लागली, तेव्हा मी म्हणते आता सगळं माझं नुकसानीच जाणार आहे. पण मला एक होप पण असतो, हे 7.5 वर्ष संपणार आहेत आणि 7.5 नंतर माझे चांगले दिवस सुरू होणार आहेत. आता ज्योतिषशास्त्राचं मला असं माहीत नाही आहे, पण जितकं मी ऐकलं आहे किंवा जो एक्सपिरियन्स माझा सांगतो, हे लोक एक गणितच मांडतात की अमुक एक माणसाच्या लाईफमध्ये त्याचा जन्म कधी झाला आहे, त्याप्रमाणे त्याचे ग्रह तारे जे काही आहेत त्याचा इफेक्ट त्या माणसावर कसा होतो, हे गणित असतं. हे गणित आहे, सायन्स आहे. माझा अभ्यास नाही आहे, पण ज्यांचा खरोखरचा अभ्यास आहे या बाबतीतला, तर हा परिणाम कमी कसा करता येईल हे ते सांगतात, म्हणजेच उपाय. कारण प्रत्येक गोष्टीचा स्वतःचा एक हे असतो, गुणधर्म असतो. त्या गुणधर्माप्रमाणे त्या गुणधर्माचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल, दॅट इज सायन्स. आणि हे उपाय सांगतात म्हणजे ते सायन्स असतं. की बाबा पिंपळाला जाऊन किंवा वडाच्या भोवतीच का फेऱ्या मारा, तर त्यावेळेला त्या वडाच्या झाडातनं जी एनर्जी येते ती बायकांच्या शरीराला चांगली असते, म्हणून त्या फेऱ्या मारा. अमुकच दोऱ्याने का मारा, अमुकच. मग प्लास्टिकचा दोरा घेऊन का नाही बांधत, कारण ते डेंजरस. हे विचार नाही करत आपण. तसंच आहे ते 7.5चं. 7.5 म्हणजे आपल्यातले अप अँड डाऊन जे आयुष्यात आलेले असतात त्याच्यापैकी एक भाग तो 7.5 असू शकतो. पण माणूस म्हटलं ना की तो होपवर जगतो. मी म्हटलं तसं की मला माहिती आहे की हे 7.5 वर्ष संपणार आहेत, आणि प्लस तुम्हाला स्वतःला जज करायची खूप चांगली संधी असते 7.5. की मी एवढी डाऊन झाले, मी एवढी डिप्रेस झाले, माझ्या पुढे आता काहीच मला दिसत नाही आहे, तरी पण मला जगायचं आहे आणि मला उत्तम हे करायचं आहे, अजून उत्तम अमकं गोष्ट करायची आहे. ही स्वतःला पण जज करू शकते. ही एक चांगली वेळ असं मला वाटतं. 7.5 लोक म्हणतात वाईट आहे, बट तुम्ही अजून स्ट्रॉंग होता, तुम्ही अजून लढायला तयार होता. 7.5 वर्ष संपल्यानंतर माझे चांगले दिवस येणार आहेत, म्हणून मी आत्ता तयारी करायला सुरुवात करते त्या 7.5 की किती मी खाली जाते, अच्छा अजून खाली जाते, अजून खाली जाते, अजून मला वर यायचं. ती जी उसळी मारायचा जो टाईम असतो ना, ते 7.5 या उत्तम टाईम आहे असं मला वाटतं. येस. 7.5 या विषयाबद्दल म्हणजे हा जो शब्द आहे त्याला घेऊन माझ्या डोक्यात वेगळं होतं किंवा मी वेगळा विचार करायचे. पण 7.5 हा आपला चांगला काळ येण्याआधीचा काही पिरियड आहे, हे मला आज तुमच्याकडून कळलंय. आणि खरंच मॅम खूप वेगळे विचार आहेत किंवा प्रत्येक गोष्टीमागे
एक वेगळा थॉट आहे किंवा ती का घडली आहे आधी त्याचा तुम्ही जास्त विचार करता, किंवा ती एखादी परंपरा आहे, रूढी आहे, तर ती का सुरू झाली आहे हे तुम्ही मूळ शोधता आणि मग कदाचित त्याच्यावर हे माझं तुझं कुणाचंही हे काम आहे. नुसत्या रूढी आल्या आहेत आणि मी त्या डोळे बंद करून फॉलो करायचं ह्याला काही महत्त्व नाही आहे. त्या सुरूच का झाल्या, त्याच्या करेक्टच असेल ते रिझन असं नाही, पण निदान आपण त्याच्या आसपास तरी असू. मग त्या फॉलो करायचे की नाही हा नंतरचा भाग झाला, पण हे आल्याच का, किंवा आपलं मत तयार होतं. आपण आपल्या विचारांना तरी वाव देतो त्याच्या या सगळ्या गोष्टीतनं विचार करून. तर हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, की नुसतीच नावं ठेवायची, हे काय अंधश्रद्धा आहे, हे काय रूढी परंपरा आहेत, हे काय नेहमीचंच आहे असं म्हणण्यापेक्षा ना आपण नेहमी असा विचार करावा की हे सुरूच का झालं. मग निगेटिव्ह आहे तर मग का निगेटिव्ह आहे, मग पॉझिटिव्ह आहे तर मग का पॉझिटिव्ह आहे. मला काय एक्सपिरियन्स, दुसऱ्यांचा सोडा, माझा आत्म्याचा एक्सपिरियन्स काय आहे, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय आहे, मला परम आनंद कशातनं मिळतो. मला करोडोची गोष्ट घेतल्यावर पण तितकाच आनंद मिळतो जितका समजा पॉझिटिव्ह काहीतरी एखाद्या देवळात गेल्यावर शांतपणे बसल्यावर मिळतो का. हा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि तो तुम्ही शेअर नाही करू शकत. तो एक्सपिरियन्स तुम्हाला शांतपणे बसल्यावर येतोच असं माझं मत आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पण तुम्ही, जर मी बाकी गोष्टी फॉलो करते आहे तर या गोष्टी करायला हरकतच नाही, ज्याच्यामध्ये दुसऱ्यांना अपाय नाही आणि मलाही नाही, त्या हरकत नाही करायला. हो, अर्थातच. पण तुम्ही कोकणातले आहात किंवा तुमचं आणि कोकणाचं एक वेगळं नातं आहे, म्हणून हा प्रश्न आहे की आजही बऱ्याचशा प्रथा, परंपरा कोकणात सुरू आहेत, पण एक स्त्री म्हणून कोणता बदल व्हावा असं तुम्हाला वाटतंय. जसं आता आपण 2 प्रश्न आधी तुम्हाला विचारलं होतंस की बाहेर बसायचं तर मासिक पाळीच्या वेळी. तर मला असं वाटतं की कोकणातल्या काही छोट्या गावांमध्ये थोडंफार अजून चालतं ते. बरंचसं बंद झालंय पण काही भागात अजूनही आहे. काही भागात अंगणात होतं, म्हणजे पडवीत होतं, ते आता हॉलमध्ये घेतलंय, पण तितकी मुभा नाहीये. तर ती थोडी असायला हवी असं मला वाटतं, कारण आज स्त्रिया पण वेगळ्या स्तरावर कामं करत आहेत. त्यांच्या कामाचं स्वरूप कम्प्लिटली बदललेलं आहे. तर ते हे पाळून किंवा हे करून मला नाही वाटत त्यांना बंधनात अडकवायची गरज आहे. इनफॅक्ट त्यांना मुक्तपणे फिरू दे की, असं मला वाटतं. जेव्हा ना मॅम कधीतरी अपयश येतं तेव्हा असं पटकन कुठेतरी डोक्यात येतं की आपल्यावर कोणीतरी करणी केली नसेल ना. आम्ही फ्रेंड्स बोलताना पण बोलतो की अरे कोणीतरी काय केलं नसेल ना आपल्यावर. तर याबाबत तुमची टीक काय, असं तुम्हाला याबाबत काय वाटतं. पुन्हा मी तेच म्हणेन की करणी हा प्रकार आहे ना, म्हणजे सर्रास म्हटलं जातं की कोकणात करणी करतात. कोकणात करणी नाही, करण्या करतात असं म्हटलं जातं. पण असं जर करण्या करून सगळं ओके झालं असतं ना, तर मग बॉर्डरवरच सगळ्यांना पाठवायला पाहिजे होतं, सगळं आपणच जिंकलं असतं. तसं होत नाही. करणी करणं म्हणजे पॉझिटिव्हली कोणी म्हणत नाही, ती वाईट गोष्टीने म्हटलं जातं. म्हणूनच पूर्वी असं म्हणायचे की नको त्या साईडला जाऊ किंवा नको तिथे करणी केलेली असते. म्हणजे निगेटिव्ह गोष्टींकडे जाऊ नकोस, पॉझिटिव्ह गोष्टींकडे ये, असा एक आपले जे आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील ते सांगायचे. आत्ता तितकंसं कोकणामध्ये आहे असं मला वाटत नाही. आणि जी लोक हे करत असतीलही निगेटिव्ह गोष्टींनी, तर तुला कधी एक्सपिरियन्स आला आहे का मला माहीत नाही, पण मला हा एक्सपिरियन्स आहे की नजर म्हणजे वाईट नजर प्रॉब्लेम करते. ती एनर्जी आपल्याला कधी कधी चकमा देऊन जाते असं मला वाटतं. डिमोटिवेट म्हणण्यापेक्षा मी तुला एक उदाहरण देते. माझ्या बहिणीचा साखरपुडा होता आणि मी सुंदर ड्रेस वगैरे घातला होता आणि माझ्या गळ्यामध्ये एक माळ होती आणि आमची आत्या आहे लांबची. ती म्हणताना म्हणजे तिला सगळे अजूनही म्हणतात की बाबा ती आली आणि तिच्या तोंडातनं शब्द पडला ना की वाईट झालंच पाहिजे, खर नजरेची असं तिला म्हणतात. तर ती असं सहज म्हणाली की अय्या अस्मिता, तुझ्या गळ्यात ना किती सुंदर हार आहे ग, तो मस्तच दिसतोय. आय डोंट नो तो कोइन्सिडन्स आहे का काय आहे. ती बोलून अशी वळली आणि हार अचानक तुटून खाली पडलं सगळं. म्हणजे ते मोती बीती सगळे इकडे तिकडे हॉल भर झाले. तिने बोलून ती वळायला आणि तो हार तुटायला. तो का
का तुटला याचं कारण मला अजूनही मी कुणालाच सांगता येणार नाही. तर ही खर नजर म्हणतात ते वाईट व्हायब्रेशन असावेत, की ते अत्यंत वाईट व्हायब्रेशन असावेत की ज्याच्यामुळे त्या एखाद्या गोष्टीवर त्यांनी ते केलं की ते तुटलं. हे असं होऊ शकतं. पण आणि जे करत असतील ही अशा करणी किंवा काही, तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की नका ना, तुम्ही तुमचाच ऑरा खराब करून घेताय. मी वाईट बोलतीये कोणाबद्दल दुसऱ्याबद्दल, पण मी बोलते तर माझ्याच तोंडाने ना. ते वाईट विचार माझ्याच मनात आधी आलेत, म्हणजे मी मला आधी स्वतःला वाईट करून घेते दुसऱ्यांचं वाईट करायच्या आधी. माझ्यावर तो इफेक्ट झालेलाच आहे, त्याच्यावर होईल तर होईल, पण नका करू असं. जर करत असतील तर मला माहीत नाही, माझा हा एक्सपिरियन्स नाही आहे, पण हा नजरवाला हो मी पण अनुभवलंय. किंवा खूप वेळा असं होतं की मी जिम फ्रीक नाही आहे, पण मला आवडतं जिमला जायला. तर तिथे एक बाई येते आणि मी सलग जायला लागले ना की ती जेव्हा जेव्हा म्हणाली आहे, म्हणजे हे तर माझ्या लक्षात नाही आलं आहे, पण माझा जिम ट्रेनर आहे ना, त्याने माझ्या लक्षात आणून दिलं की मॅडम तुम्ही येता आणि नंतर येतच नाही, 15 दिवस तुम्ही आजारीच असता, असं तो म्हणाला. त्या मॅडम बोलायला लागल्या ना की तुम्ही त्यांच्याशी बोलू नका. तर मी म्हटलं असं का रे? त्या नेहमी येऊन म्हणतात की अरे तू रोज आती है, मस्त अभी मस्त हो जाएगा, आणि तुम्ही आजारी पडता, तुम्ही येतच नाही. असं हा एक्सपिरियन्स आहे. मी मानावं की ना मानावं या याच्यात आहे, पण हे खरं आहे. नाही, पण हा अनुभव बरेचदा माझा सगळ्यांना अनुभव येतो आणि हा आहे. आम्हाला सुद्धा आलाय या बाबतीतला येस, अनुभव. माझा हा अनुभव आहे की ती बाई माझ्याकडे असं 4-5 वेळा झाले, म्हणजे असं एकदा झाले आणि मी लेट गो केले असं नाही, असं 4-5 वेळा झाल्यावर तो म्हणाला की नेहमी ही वाक्य म्हणते आणि तुम्ही नंतर 15 दिवस येतच नाही, गायबच होता. आणि तसंच झालंय खरं. तर असं असू शकेल कदाचित. कला क्षेत्रात काम करताय, बरेचदा यश येतं, अपयश येतं, कधी काम मिळतं, बरेचदा मिळत नाही. प्रयत्न सुरू असतात. बरोबर. प्रयत्न सुरू असतात, ऑडिशन देत असतो आपण. हे सगळं तुमच्या परीने तुम्ही प्रयत्न करताय की हे सगळं काम मिळावं यासाठी. पण जेव्हा खूप डिप्रेशन येतं, काम नाहीच आहे, अशा वेळेला अध्यात्म ही बाजू कशी सांभाळून घेतं तुमच्या आयुष्यात? ह्या वेळेला खरं अध्यात्म कामाला येतो. कारण जेव्हा आपल्याकडे काही नसतं ना आणि आपण डिप्रेस असतो ना, तेव्हा असं वाटत असतं जगात सगळ्यांकडे सगळं चांगलं चाललंय, मलाच असं आलंय, माझ्या आयुष्यामध्ये हे फेल्युअर आले. आपण फेल्युअरनं पचवू नाही शकत. आपण आपल्याला हरताना बघूच नाही शकत, कुणी असू दे, कुणी माणूस असू दे. त्यामुळे पण आपल्याला आपल्याकडे दोष घ्यायचा नसतो, आपण जगावर दोष देत असतो. ह्याचं असं झालं, त्याचं असं, त्याचं असं झालं, माझंच नाही, मी असं काय पाप केलं. आपणच शोधायचं मी असं काय पाप केलं, कुठे कमी पडले बाई मी, काय अजून केलं पाहिजे. कारण कसं असतं, अपयश येणारच आहे कधी ना कधीतरी लाईफमध्ये. म्हणजे फक्त आपल्या करिअरच्या बाबतीत नाही म्हणत आहे मी, आपल्याला कधीतरी आपल्या रिलेशनच्या बाबतीत असं वाटतं, कधीतरी आपल्या मुलांच्या बाबतीत वाटतं की अरे ही माझं ऐकतच नाही आहे. बाकीच्यांची मुलं कशी अशी ऐकतात. किंवा कधी कधी असं वाटतं ना, आमचं रिलेशन असं आहे, मला तसं रिलेशन हवं. जे आपल्याकडे नाही आहे ना, त्याचं आपल्याला भयंकर आकर्षण असतं प्रत्येकाला. मला अंबानीच व्हायचं आहे एक फॉर एक्झाम्पल, पण अंबानीला माहिती त्याची दुःख काय. हां, किंवा लता दीदींचा मी एक इंटरव्ह्यू वाचला होता, ऐकला होता रादर. त्यात त्यांनी विचारलं होतं की आपको अगर अगले जन्म में लता दीदी का ही अगर जन्म मिला तो कैसा लगेगा आपको, अच्छा लगेगा? नाही, कारण माझे दुःख मला माहिती आहे, त्यांची दुःख त्यांना. दुसऱ्यांचं सगळं आपल्याला बरं वाटतं, आपल्याला आपलं बरं वाटत नाही. म्हणजे छोटंसं अपयश आपण पचवू शकत नाही. आपल्याला वाटतं की नाही, माझ्या बाबतीत खूप वाईट चाललं आहे. त्यावेळेला ना आपण फक्त देवाचा म्हणजे काय, त्या पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करतो ना, की ही होप, की आज हा माझा दिवस वाईट आहे, उद्या चांगला येईल. हा होप त्या अध्यात्मातनं मिळतं. अध्यात्म आणि पॉझिटिव्हिटीची सांगड घातलेली आहे आपल्या धर्मामध्ये. ते बरं वाटतं. मन तुम्ही शांत असाल ना, तर तुम्ही विचार करू शकता. मनात असंख्य विचार असतील तर तुम्ही आणखीन काय विचार करणार.
कारण जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असता तेव्हा निगेटिव्हच विचार तुमच्या मनात आधी येतात. तुम्ही असं कोणी म्हणत नाही की बाबा मी आता डिप्रेस आहे पण मी विचार करता की मी लाख रुपये महिन्याला कमावणार, असं कोणी विचार नाही करत. माझंच का, मलाच का, मी आत्ता असा आहे, असंच विचार करा. आणि त्याचंच का बरं, काही विचार असे पण असतात, त्याचंच का बरं, म्हणजे ठीक आहे तू तुझ्यावर काम कर, त्याचं तो बघेल. त्यामुळे अध्यात्म मनाची शांती द्यायला खूप कामाला येतं. जेव्हा तुम्ही भरकटता ना कुठेतरी, तेव्हा तुम्हाला एका पॉईंटवर आणून, पॉझिटिव्ह पॉईंटवर आणून ठेवायला खूप काम करतं. म्हणून देव, असं मला वाटतं की देव म्हणजे काय, ती पॉझिटिव्हिटी. आत्ता माझ्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे, म्हणजे क्षणात मी देवाचा केल्यावर जग माझं बदलणार नाही, इकडचं तिकडे नाही होणार आहे. पण त्या होपमुळे मी आतून किती स्ट्रॉंग होणार आहे, त्या पॉझिटिव्हिटीमुळे माझ्यातली एनर्जी किती चेंज होणार आहे पॉझिटिव्हली, हे पण महत्त्वाचं आहे. आपण काय करतो तेच करतो सगळेजण, डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली म्हणा. सो मला असं वाटतं की ते महत्त्वाचं आहे. पण ही बाजू सांभाळायला मेडिटेशन, नामस्मरण यापैकी तुम्ही काय करता? मी नामस्मरण वगैरे नाही करत, मी भांडते देवाशी. त्यामुळे देवाशी माझं असं तुझ्या माझ्यासारखाच संवाद चालू असतो, ते रोजच असतो. म्हणजे कदाचित लोक हसतील असं मी सांगितलं, तर मी जेवण करताना ना नेहमी अशी बडबड असते, आज हे असं असं वगैरे असं चालू असतं माझं. आज जेवणात हे बाबा काय बरं झालं असलं, सगळ्यांना आवडलं म्हणजे. कारण देव म्हणजे मी तेच म्हटलं की माझ्या आजूबाजूची सगळी पॉझिटिव्ह एनर्जी, मग ती अन्नातली असू दे, कामातली असू दे, बोलण्यातली असू दे, ती वर्क करते. तो मला माझ्यासाठी ते की मी नामस्मरण वगैरे नाही, आनंदी राहायचा प्रयत्न करते. आणि त्या पॉझिटिव्हिटीला नेहमी म्हणते की आत्ता सगळेजण म्हणतात ना मॅनिफेस्टेशन करा, युनिवर्सला थँक्यू म्हणा, ते मी रोजच म्हणत असते की ती अच्चाट शक्ती, त्याच्या पुढे कुणाचं काही चालू शकत नाही, किती टेक्नॉलॉजीने पुढे गेलं तसं. आता केदारनाथचा जो प्रलय आला, कोण काय करू शकलं, सुनामी आली, कोण काय करू शकलं, काही नाही करू शकलं. तुझा कोप होऊ नये, हे निसर्गा, तुझा कोप होऊ नये आमच्यावर, आणि तुझ्या या अचाट शक्तीपुढे आम्ही नतमस्तक, असा आमचा हे, म्हणजे ह्या निसर्गापुढे मी तुम्ही सगळे आपण नतमस्तक व्हावेत, म्हणून देव ही संकल्पना आलेली आहे असं मला वाटतं. खूप छान बोलता मॅम तुम्ही, तुमचे विचार खूप वेगळे आहेत. पण तरी हा प्रश्न आहे, अगदी शेवटाला आलोय पॉडकास्टच्या, देवाशी तुमचं नातं काय आहे? एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगा? मी देव आहे. माझ्या आजूबाजूला सगळीकडे देव आहे, देव कुठे नाही आहे. मी 2021ला मेहंदी रचनेवाली ही सिरियल करत होते हिंदीतली. माझा एक्सपिरियन्स त्याच्या आधी माझा प्राण्यांचा एक्सपिरियन्स फार थोडा होता. मी तिथे गेल्यानंतर स्ट्रे डॉग्ससाठी काम करायला लागले. माझं त्याचं काही नातं नाही आहे, माझ्या घरी पण तो राहत नाही, पण त्या प्रत्येक स्ट्रेबद्दल मला आत्मीयता वाटायला लागली. आणि मला असं वाटायला लागलं की माझं लाईफ किती सुखकर आहे, किती बेस्ट आहे, काय काय दिलं आहे मला. त्यांना 2 वेळच्या अन्नासाठी बोलता सुद्धा येत नाही, अशी म्हणजे हडपलेली कुत्री पाहिली आहेत मी. लोकांनी ॲसिड टाकलेली कुत्री पाहिली आहेत मी. फक्त का, तर कुत्रा भुंकला. त्यांची दुःख बघून मला असं वाटतं की देवाने खूप दिले मला, निसर्गाने खूप दिले, अजून काय पाहिजे. सो मला असं वाटतं जिकडे पॉझिटिव्हिटी आहे तिकडे देव आहे, मग ते कुठल्याही स्वरूपात असू दे. ते प्राणी माझ्यावर, माझं काही नातं नाही, मी त्यांना रोजही अन्न घालत नाही, थोडीफार मदत करते. आणि बाकीच्यांना माझे जे पॉझिटिव्ह किंवा समजदार फॅमिली आहे किंवा मित्रमैत्रिणी आहेत किंवा रिलेटिव्स आहेत त्यांना सांगते, ते मदत करतात, त्यानिमित्ताने त्यांना थोडीफार मदत होते, हीच माझी मदत आहे. पण ते किती प्रेम करतात त्यांनाही ती एनर्जी समजते. म्हणजे मी एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याच्या डोक्यावरनं हात फिरवल्यानंतर जो आनंद मला मिळतो ना, तो आनंद मला
कदाचित म्हणजे एक दिवसाचे लाखभर रुपये कमवून पण मिळणार नाही. हा एक्सप्लेन नाही करता येत मला आनंद, पण मी तो एक्सपिरियन्स करते. देव असाच आहे, एक्सपिरियन्सचा भाग आहे, एक्सप्लेन नाही करता येणार. कारण तो कधी तुम्हाला निसर्गाच्या छोट्या छोट्या वाऱ्याच्या झुळुकीमधनं मिळतो, कधी कुत्र्यांमधनं मांजरींमधनं मिळतो, कधी तुम्हाला तुमच्या आतूनही मिळतो की हा आनंद झालाय बाबा मला, मी काय करू आता, मला सुचतच नाही आहे, मी कसं एक्सप्लेन करू. आता अजून एक किस्सा मी तुला सांगते. माझी पहिली मुलगी झाली आर्या, त्यावेळेला डिलिव्हरी माझी छान झाली 20 मिनिटात, पण नंतर माझं ब्लड थांबेना. म्हणजे इतकं झालं की डॉक्टरनी सांगितलं की आता, आणि त्यांना कळेही नाही की ॲक्च्युली ब्लड फ्लो येतो आहे कुठून, की असं जर ब्लड लॉस झाला तर ही काही वाचत नाही, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेला माझ्या सासरी मिनू नावाचं एक मांजर होतं माझ्या नवऱ्याकडे, खूप सुंदर मांजर आणि व्यवस्थित होतं. डॉक्टरनी त्यांना असं सांगितलं, आणि त्या रात्रीपासून त्या मिनूने अन्न पाणी सोडलं. मी 4 दिवसांनी गेले, त्यांनी मला बघितलं, ते अगदी असं मलूल पडलं होतं. 4 दिवस त्याने अन्न पाणी काही घेतलं नव्हतं. मी माझ्या मुलीला घेऊन 4 दिवसांनी सासरी गेले दाखवायला त्याला, की मिनू ही बघ आर्या, ही असं. त्याने असे डोळे असं असं करून बघितले आणि परत निश्चित पडला. त्या संध्याकाळी तो गेला मिनू. आता तो माझ्यासाठी देवच होता. म्हणजे ह्यासाठी मला काही वेगळा देव भेटायची गरज नव्हती. ते मूक प्राणी आहे, त्याला अन्न पाणी सोडायची काय गरज होती? त्याला कसं कळलं? आता हे प्रश्न आहेतच, त्याची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे, पण झालंय हेच. सो माझ्या दृष्टीने हा किस्सा किंवा तो मिनू माझ्यासाठी देवच होता. ऐकून मला पण असं पटकन जाणवलं काहीतरी. रॅपिड फायर आहे मॅम, आपण घेऊया. हो, रॅपिड फायरची रॅपिड उत्तरं द्याल अशी आशा. देव, भीती की आधार? आधार. श्रद्धा, शिकवलेली की अनुभवलेली? अनुभवातनं शिकलेली. पहिली प्रचिती, आठवण की वळण? आठवण. तो क्षण, मौन की भावनांचा मौन. पूर? मौन. प्रार्थना, सवय की गरज? गरजेची सवय. देवाशी नातं, संवाद की समर्पण? संवाद. शंका, कधीच नाही की नेहमीच? कधी कधी. तो अनुभव, योगायोग की कृपा? योगायोग. देव, मंदिरात की मनात? मनात. श्रद्धा, प्रश्न विचारते की उत्तर देते? प्रश्नांची उत्तर देते. कोकणातला देव, जागृत की भोळा? जागृत म्हणूया आपण, कारण ती एनर्जी आहे शेवटी. सो येस. कौल लावणं, अंधश्रद्धा की गाढ श्रद्धा? गाढ श्रद्धा. देवासमोरचं गाऱ्हाणं, स्वतःसाठी की सर्वांच्या कल्याणासाठी? सगळ्यांसाठी, कारण त्यात मी पण येते. मंदिरातील प्रसाद की घरचं जेवण? घरात दाखवलेलं प्रसादाचं जेवण. गाभारातील शांतता की भजनाचा कल्ला? शांतता. अगदी शेवटचा प्रश्न आहे. मला माहिती आहे मॅम, देव म्हणजे तुमच्या मते काय, हे आता मी तुमच्याशी तासभर बोलले तर मला माहिती आहे त्याचं उत्तर एनर्जीच असेल. पण त्याच एका एनर्जीला आज थँक्यू बोलायचं असेल तर तुम्ही काय सांगाल, कसं बोलाल? मी तुझीच आहे आणि तू माझा आहेस. त्यामुळे माझ्या पडत्या काळात, माझ्या निराशेत किंवा माझ्या कुठल्याही वाईट गोष्टीत तू मला पॉझिटिव्हिटी दाखवून योग्य मार्गाला नेशील, आणि ते आत्तापर्यंत तू करत आला आहेस, म्हणून तुझे खूप 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 आभार. या पॉडकास्टच्या निमित्ताने किंवा माझ्या इतर कामांच्या निमित्ताने थोडंफार
थोडीफार पॉझिटिव्हिटी मी इतरांपर्यंत पण पोहोचवू शकले तर ती तुझीच कृपा आहे. कारण मी बसलेच तुझ्या कृपेमुळे, तुझ्या पॉझिटिव्हिटीमुळे. त्यामुळे खूप आय लव्ह यू. खूप छान मॅम. मलासुद्धा खूप बरं वाटलं. खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, सिमिलर होत्या, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. जसं मी पहिल्याच इंट्रोत म्हटलं, की देव एकच आहे, पण श्रद्धा वेगवेगळी आहे. सो बरोबर. माझी वेगळी आहे, तुमची वेगळी आहे. पण तुम्ही कशी श्रद्धा ठेवता किंवा तुम्ही कसं त्याकडे पाहता, तुमचा दृष्टिकोन काय आहे, हे मला कळालं. त्याच्यामुळे कदाचित थोडंसं मी वेगळा विचार करू शकते, कारण त्यात चुकीचं काहीच नव्हतं. नाही. एक पॉझिटिव्हिटी होती. मला खूप छान वाटलं आणि तुमचं मनातल्या देवमध्ये तुम्ही आलात, या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात, मज्जा पिंकवर आलात, त्यासाठी खूप सारं थँक्यू. कसं वाटलं मॅम तुम्हाला? मला खूप बरं वाटलं. म्हणजे खूप आनंद झाला, की खूप दिवसांनी मी अशा पॉडकास्टला बसले, की जिकडे माझ्या मनातलं मी बोलू शकेन, मी व्यक्त होऊ शकेन. कारण ह्यात बऱ्याच फॅक्टर येतात. कारण हा विषय, देव हा विषय हा खूप डीप आहे. पण त्यातल्या त्यात मला समजलेला देव, मला मिळालेली पॉझिटिव्हिटी किंवा ती माझ्या आजूबाजूची माणसं असतील, ती माझ्या कामातनं मिळाली असेल किंवा इतर गोष्टीतनं मिळाली असेल, मला व्यक्त करता आली या पॉडकास्टच्या निमित्ताने. तर ह्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही आहे. आणि मला असं वाटतं, की देव या संकल्पनेत वाईट असं काहीच नाही आहे. तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहाल ना, तर तुम्हाला सगळं स्वच्छ दिसेल असं मला वाटतं. आणि ती संधी मला माझ्या आयुष्याने दिली, मला माझ्या पॉझिटिव्हिटीने दिली किंवा देव नावाच्या संकल्पनेने दिली ती बुद्धी. कारण आपण म्हणतो देवाकडे मागतोच, की चांगली बुद्धी दे. तर असं नाही आहे की मी वाईट विचार करत नाही, पण वाईट विचार केल्यानंतर सरळ विचारांकडे आणायचं काम ह्या पॉझिटिव्हिटीने केलेलं आहे. त्याच्यामुळे मी कायम त्याची आभारी राहीन आणि तुमचीसुद्धा आभारी राहीन, की मी हे माझे विचार प्रेक्षकांपर्यंत तुमच्यामुळे पोहोचवू शकले. त्यामुळे तुम्हीही माझे देवच आहात असं म्हणायला हरकत नाही. कारण माझा देव प्रेक्षकांपर्यंत, माझ्या मनातला देव प्रेक्षकांपर्यंत तुमच्यामुळे पोहोचलेला आहे. अर्थात. थँक्यू. थँक्यू. भक्तीच्या या अनुभवांसह आज आपण इथेच थांबूयात आणि लवकरच भेटूयात नव्या कलाकारासह आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातील देवाशी झालेल्या गप्पा, प्रचिती आणि किस्से. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.